हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे आणि याच कार्यक्रमात शरद पवार यांच्या समोरच जयंत पाटलांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा देखील करून टाकली। हर्षवर्धन पाटलांना हा निर्णय का घ्यावा लागला? शरद पवारांनाही कायमच विरोधक असलेल्या हर्षवर्धन पाटलांना पक्षात का घ्यावं लागलं? पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बढ़ो। कधी काळी कमळाचं चिन्ह असलेलं उपर्ण घालून फिरणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्या गळ्यामध्ये शरद पवारांनी तुतारीचं उपर्ण घातलं। पवार साहेब तुम आगे बढ़ो। त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच। कधी काळी देवेंद्र फडणवीसांना बिग बॉस म्हणणारे हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांना बिग बॉस म्हणू लागलेत। हर्षवर्धन पाटलांमध्ये झालेला हा बदल आज उघड उघड दिसत असला तरी लोकसभा निवडणुकीतच त्याची गुपचूप पेरणी झाली आहे। आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। इंदापूरच्या राजकारणामधले दिग्गज नेते असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, पण हा प्रवेश येणाऱ्या विधानसभेला इंदापूरमध्ये मोठी घुसळण करणार हे आता वेगळं सांगायची गरज नाही। हर्षवर्धन पाटलांची ही वक्तव्यच त्याची साक्ष देत आहेत। काल आपण चॅनलवरती बघितलं असेल, बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला। त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच। खासदार सुप्रियाताई ते आमच्या भगिनी आहेत। तुम्ही 4 वेळा खासदार झाला, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। याचाच अर्थ असा की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये असूनही सुप्रिया सुळेंना मदत केली। आता यावरून दादांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तोफ डागली आहे। या माणसाच्या प्रामाणिकपणावर शंका आहे। या माणसाची बॉडी लँग्वेज ही आपल्याला सहकार्याची नाही, हे मी अजितदादांना ज्यावेळेस कार्यकर्ता मेळावा इंदापूरमध्ये झाला त्याच दिवशी बोललो होतो। हर्षवर्धन पाटलांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी की तुम्ही किती घाटचं पाणी पिलेले आहात हे पवार साहेबांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे। त्यामुळे पवार साहेब तुमचा योग्य वेळी कार्यक्रम करतील याबद्दल आमच्या मनात शंका नाही। अजित पवार गटाचे सध्याचे आमदार दत्तात्रय भरणेंना महायुतीकडून इंदापूरची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी भाजपचं कमळ सोडून हाती तुतारी घेतली आहे, कारण हर्षवर्धन पाटलांसाठी ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची कसोटी बघणारी असणार आहे। 1995 ते 2014 अशी सलग 19 वर्ष इंदापूरचे ते आमदार राहिले। 4 पैकी 3 निवडणुका अपक्ष लढून जिंकले, 1 निवडणूक काँग्रेसकडून जिंकले। हर्षवर्धन पाटील सध्या भाजपमध्ये आहेत, मात्र 10 वर्ष विधिमंडळाच्या बाहेर आहेत। पाटलांसाठी येणारी निवडणूक राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाची आहे। हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि जयंत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा केली, तर सुप्रिया सुळेंनी मात्र कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची विनंती केली आहे की उद्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं सोपं झालेलं आहे आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती। तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि मीही काही थोडंसं आपल्याला कधीतरी विनम्रपणे विनंती करीन की प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान करणं ही तुमची आणि माझी आजपासून जबाबदारी असणार आहे। त्यामुळे भाऊ माझी तुम्हाला विनंती आहे, तेवढं तुम्ही थोडंसं आमच्या लोकांना समजून घ्या। जे आता आपले आहेत ते तुमचे आणि माझे आज राहिले नाहीत, आज नंतर सगळे आपले आहेत। हर्षवर्धन पाटील यांनी साथ सोडल्याच्या नंतर अजित पवार काय म्हणाले बघा। कदाचित हर्षवर्धन पाटलांना असं वाटलं असेल किंवा ती जागा सिटिंग आमदाराला जाईल, मग आपल्याला जागा मिळणार नाही, असं काहीतरी। प्रत्येकाला आमदार पण व्हायचंय, प्रत्येकाला निवडून पण यायचंय, त्याच्याकरता जागाही पाहिजेत। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली, मात्र शरद पवार गटाचे इंदापूरमधील इच्छुक अप्पासाहेब जगदाळे या निर्णयावरती प्रचंड नाराज आहेत। त्यांनी आता बंडाचा पवित्रा घेण्याचे संकेत दिलेत। त्यांनी उमेदवारी जाहीर केली, उमेदवारी किती कॅन्सल झालीत तुम्ही इतिहास बघा मागे जाऊन। करावीच लागेल, नाहीतर उद्रेक होईल इंदापूर तालुक्यामध्ये। हा उद्रेक
इंदापूरमध्ये होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. 11 तारखेला किती वाजता? 10 वाजता 10 वाजता मार्केट कमिटी या ठिकाणी भव्य मेळावा कार्यकर्त्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं ऐकून घेण्यासाठी मेळावा आयोजित केलेला आहे. आता शरद पवारांचा हात पाठीवरती असल्यानंतर हर्षवर्धन पाटलांचा 10 वर्षांचा वनवास संपणार का, की पत्नीशी झालेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी अजितदादा सर्व शक्ती पणाला लावत हिशोब चुकता करणार? कारण आता इंदापूरची लढाई बारामती एवढीच प्रतिष्ठेची झाली आहे. कारण उमेदवार जरी हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे असले तरी लढाई ही थेट काका पुतण्या यांच्यामध्ये आहे. जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.